पूजा करताय तर थोडी सद्बुद्धी पण मागा देवाकडे. बघा चांगली अक्कल देतोय का ते. आमची अक्कल काढून तुमची दुष्कृत्य लपणार आहेत का? नसेल आमच्याकडे तुमच्या इतकी अक्कल, पण निदान तुमच्या इतकं निर्दयी मन तरी दिलेलं नाही देवानी आम्हाला. आरोप करून शिंतोडे उडवते आमच्यावर. पत्नी धर्म पाळायचाच नाही असं ठरवलेलं दिसतंय. पत्नी धर्म कुणासाठी पाळायचा असा विचार नाईलाजाने येतो हा मनात आमच्या. आम्ही जिवंत आहोत अजून. पण तुमचं मन आणि तुमची सत्सद विवेक बुद्धी मेली आहे त्याचं काय? बेफाम झालात तुम्ही. कुठलं वारं शिरलं अंगात? पतीचं नाक कापण्यात धन्यता मानणारी पत्नी पदरी असल्यावर असंच होणार आमचं. आम्ही तर काहीच बोललो नव्हतो. जे काय करायचं ते तुम्हीच केलं. पाहिलं ना तुमचं मन कसं खातंय तुम्हाला ते. आम्ही तर फक्त सत्य बोललो होतो. डिव्हिनसारखं बोलताय तुम्ही. आणि त्यांच्यासारखीच परिस्थिती होणार आहे तुमची. हे उपास तपास आणि रडणं बेगणं बंद करा आता. ठीक आहे, तुमच्या म्हणण्याप्रमाणे वागतो आम्ही. पण आता तरी तुम्ही कबूल करा, शाळेत जे काही घडलं ते तुमच्या सांगण्यावरून घडलं म्हणून. राजे जर काही करण्या इतपत आपली मजल गेली असेल ना, तर ते स्वीकारण्याची धमक सुद्धा हवी अंगात. अति झालं, बस झालं. या फालतू चर्चेतनं काही निष्पन्न नाही होणार. आम्हाला काळजी आहे त्या मुलांची. तुमच्या एवढा ओलावा आमच्याही मनात आहे, पण आम्हाला शो ऑफ नाही करतायत म्हणून गैरसमज होतो तुमच्यासारख्या लोकांचा. आम्ही खंडूला गाडी काढायला सांगितली. हे पैसे घ्या आणि द्या त्या जखमी आणि मेलेल्या मुलांना. हकनाक बळी गेल्या त्या बिचाऱ्यांचा, त्या हट्टी म्हाताऱ्यामुळे. घ्या. फारच पुळका आलाय तुम्हाला त्यांचा. हो नाही, आय एम सॉरी. मला कळायला हवं होतं. याच्यात सुद्धा काहीतरी मीडिया मॅनेजमेंट असेल ना. सगळी व्यवस्था आधीच नीट करून ठेवली असेल तुम्ही, हो ना? पहिल्यांदाच राजे शिर्केंच्या सूनबाई शोभलात तुम्ही, पण मर्यादा विसरलेल्या. म्हणजे तुम्हीच शी, किती भयानक राजकारणी आहात तुम्ही. हे जर आधी कळलं असतं ना आम्हाला, तर खरंच सांगतो या घराचा उमरा सुद्धा ओलांडला नसता आम्ही. सो गाइस, ज्या प्रोजेक्टची आपण सगळे आतुरतेने वाट बघतोय ते राजे शिर्केचं चेन ऑफ मॉल्सचं प्रोजेक्ट लवकरात लवकर आणि जोरात सुरू होत आहे. त्याचं सगळं शेड्यूल मी तयार केलंय. फाईल बघू. नताशा कुठे? मला वाटतं त्या ऑन द वे असतील. आपण मीटिंग कंटिन्यू करूया. 15 तारखेच्या आसपास पुढच्या महिन्याचं भूमिपूजन होईल. त्याच्यानंतर बाकी कामाची सुरुवात होईल. इलेक्शनचं कामही लगेच होईल. महिन्याने 1.5 महिन्यात काम सुरू व्हायला हरकत नाही. त्याचं सगळ्याचं शेड्यूल मी याच्यात केलेलं आहे. सर, शेड्यूल कसं असेल? आम्हाला माहिती आहे आमच्यात की तुम्ही सगळे एक्साइटेड आहात. सांगतोय, डेफिनेटली सांगतोय. कुठे गेले फायलिंग? कुठे गेले फायलिंग? हे असं फायलिंग करतात वर खाली सगळं. मी सांगितलं होतं तुम्हाला वेगळं प्रेझेंटेशन तयार करा. त्याचं काय झालं? ती कुठे? नताशा कुठे? काहीतरी प्रॉब्लेम असेल सर, नाही तर इतक्या महत्त्वाच्या मीटिंगला उशिरा येणार नाही त्या. तू काय वकीलपत्र घेतलंस त्यांचं? सॉरी सर. म्हणे फोन लावा नताशाला. हॅलो. कुठे आहात? कुठे तुम्ही? आय एम नॉट फिलिंग वेल. काय म्हणजे ऑफिसला येणार नाहीस तू? मी खरंच आजारी आहे विक्रमादित्य. म्हणजे आजारपणाची नाटकं आम्हाला चांगली माहिती आहेत. आमचा प्रोजेक्ट सुरू झालेला पाहवत नाही तुला. नेहमी बिझनेस बिझनेस म्हणून चालत नाही. माणूस म्हणून थोडा तरी माणुसकीचा विचार करावा. हे बघ नताशा, या गोष्टी तू आम्हाला सांगू नकोस. सगळ्यात खरी गोष्ट हीच आहे की या प्रोजेक्टचा प्रोग्रेस तुला पाहवत नाहीये. कारण तुला ही गोष्ट पक्की माहिती आहे की हे प्रोजेक्ट इथपर्यंत ओढून आणले ते फक्त आम्हीच. आणि म्हणूनच सहन होत नाही तुला.
म्हणून ही सगळी नाटकं चालली आहेत तुझ्या आजारपणाची. पण आज आम्ही इथे मीटिंग मध्ये जाहीर करणार आहोत, लक्षात ठेव, जाहीर करणार आहोत की या प्रोजेक्टशी संबंधित प्रत्येक व्यक्ती तितक्याच कॅलिबरची असली पाहिजे. सोयीस्कर आजारी पडणाऱ्या लोकांना इथे स्थान नाही. आय हॅव बेटर ऑप्शन्स दॅन यू. हे काय? आणि या शेड्यूलची झेरॉक्स कॉपी प्रत्येकाच्या टेबल पर्यंत पोहोचले बघा. बनूताई, तुम्ही त्यांच्यासमोर असं बोलायला नको होतं. अहो ते राजे आहेत, त्यांच्याबद्दल आपण असं बोलायचा काही एक अधिकार नाही. मी काय चुकीचं बोलली? लोक जे बोलतात तेच मी बोलली. बनूताई, तुम्हाला इथे राहायचंय ना, मग असं नका बोलू. त्यांना जर राग आला तर उद्या तुम्हाला इथे राहता येणार नाही. ऐका माझं. मी नाही घाबरत त्या राजाला. तो असेल मोठा राजा. तो इकडे मला घेऊन आला, मी नाही आली. पण ती बुटकी राणी आहे ना, ती माझ्यावर खूप प्रेम करते. ती मला नाही जाऊन देणार. तुम्ही लोक त्याला का एवढे घाबरता? अण्णा म्हणायचा. पुरे झालं तुझं अण्णा पुराण. मी हारली, तू जिंकली. नक्की जा, मग आम्हाला लाग डोकं नको खाऊस. ए वेडी, मस्करी केली. चल. ए मास्तुरड्या, मूर्त्या कुठं तोंड लपवून बसलाय कोणास ठावा? किती कच्च्या बच्चांचा जीव घेतला कोणास ठावा यानं. हो 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 बाई, काय करताय काय तुम्ही? अहो ताई, तू मस्ती ठाव नाही. मास्तर कसला कसाही मेला. किती कच्च्या बच्चांचा जीव घेतला हो या मास्तुरड्यानं. अहो बाई, काय बोलताय तुम्ही? हे सगळं खोटं आहे. ताई, तुम्ही भल्या दिसता. एकदा माझ्या संग तुम्ही माझ्या चंदाला बघायला. चंदा? तुमची चंदा? वय, मी रखमा, चंदाची सख्खी मावशी हाय मी. तुम्ही का म्हणून माझ्या चंदाची चौकशी करता हो? मी देवयानी देशमुख, चंदाची शिक्षिका. अगं भवानी, तीच का तू? ए बाई, काय करताय? ए तू गापरे. आणि काय ग, तुला बाई म्हणायची का कोण म्हणायची? लहान लहान मुलांना फसवता आणि शाळेत घेऊन येता. त्यांना काही जलंभराचं लुळं पांगळं करण्यासाठी शाळेत पाठवतो का काय आम्ही? अहो काय बोलताय तुम्ही? हे काय झालं चंदाला? ए हात नको लावू. तू आणि तुझा तो म्हातारडा मास्तुरडा खुनी मेले. दोघांनी मिळून माझ्या चंदाला जलंबराची लुळी पांगळी करून टाकली. अहो पण मीच आता तिला हॉस्पिटलमध्ये. तूच तिला हॉस्पिटलमध्ये नेली ना? बाईला आवडतं म्हणून माझी चंदा आयुषीला सांगून रोज डब्यामध्ये नवीन नवीन पदार्थ करून नेत होती ग. माझी चंदा जलंबराची लुळी करून टाकली तुम्ही लोकांनी तिला शाळेत आणून. बाई, माझं ऐकून घ्या. हे बघा, चंदाचा सगळा खर्च आम्ही करू. चंदा बाबांना आजोबा म्हणायची की नाही, मग मी तिचा काका झालो ना. ए गप्पा बाईस, बुक्कड मेला. पैसा देतो म्हणे. तुझा बाप तर आत्ताच गायब आहे. आमचे राजा साहेब आहेत पैसे द्यायला. तुम्ही जसं समजताय ना तसं नाही झालंय काही. माझ्या चंदाला जसं लुळं पांगळं केलं ना, तसं तुमच्या घरातली समधी माणसं लुळे पांगळे होतील. हा छाप आहे माझा. वहिनी, पाणी घ्या. देऊ, तू सुद्धा काहीतरी खाऊन घे. अगं, उपाशी पोटी त्या जेलच्या वातावरणात आपल्याला सवय नसते. काकू बास. देव जाऊ देत, तू शांत राहा. पुढे काय करायचंय ते आधी आपण ठरवूया. तुम्ही काय ठरवणार? जे काय ठरवायचे ते राजे शिर्के आणि पोलीस ठरवतील. अभिलाषा, घरावर संकट आलंय आपल्या, आणि असं टोमणे मारून काय होणार आहे? अहो, पण कुणाला तरी सत्य परिस्थितीची जाणीव असायलाच हवी. वहिनी, देव, मला वाटतं इतक्या कॉम्प्लिकेटेड केसमध्ये आणि राजे शिर्केंच्या विरोधात आपल्याला एखादा हुशार आणि नामांकित वकील उभा करायला हवा. किंमत? सगळेच आपली हुशारी चिंचोक्याच्या भावात विकत नाहीत. वकिलाला द्यायचे पैसे कुठून आणणार? फीची काळजी तू करू नकोस. आम्ही काहीतरी मार्ग काढू. आत्मविश्वास. हातात फुटकी कवडी नसताना फाजील आत्मविश्वास भरपूर. वहिनी, या दोघांना समजावून काही फायदा नाही. तुम्ही समजूतदारात म्हणून तुम्हाला सांगते. उगाच
उगाच फालतू खर्च करू नका. अहो ही पहिलीच केस. प्रत्येक मुलाच्या पालकाने जर एक केस टाकली तर आता हे सगळं संपलं तर बाहेर ती बाई धमकी देऊन गेलीये. काकू, नकारात्मक विचार तुला करायचे असतील ना तर तू कर. वहिनी, मोठ्या वकिलाची फी भरत आपलं आयुष्य संपून जाईल. दुसऱ्यांच्या घरची धुडी मांडी करत आपल्याला कर्ज फेडावी लागतील. तुम्हाला सवय हो, पण अभिलाषा, मी हात जोडतो तुला. काय करायचंय, कसं करायचंय आम्हाला ठरवू देत. ज्या बाबांसाठी हे तुम्ही सगळं करताय ना त्यांच्याच घरासाठी बोलते. राहील आई जाऊ देत ना. काकूचा स्वभाव माहितीये ना आपल्याला. ते ठीक आहे ग, पण आपले बाबा आता असे किती दिवस बहिणी, मी आणि देऊ आजच एखादा चांगला वकील शोधतो. त्यामुळे लवकरात लवकर बाबांचा जामीन तरी होईल. काय झालं? काय व्हायचं राहिलंय? गोदा काकू दादूना बघायला पोलीस स्टेशन मध्ये जाऊ शकत नाहीये. मला माहिती, तिला खूप वाईट वाटलं. तिला जाऊन भेटून आले. किती जीव नाही त्यांचा दादूंवर. उगाच नाही डीबी सरांना अधिकारानं डाम्या म्हणतात. किती गोड असतात ही जुनी माणसं. मुरलेल्या मोरावळ्यासारखी. कडवटपणा सगळा आतल्या जिरवून साखर बनलेली माणसं. गोदा काकूला दादूंची खूप काळजी वाटते, पण ती काहीच करू शकत नाही. ती म्हणाली की तुमच्या घराला कोणाची तरी दृष्ट लागलीये. तिचा चेहरा बघून माझ्या डोळ्यात पाणीच आलं. अशी असतर तू, सेन्सिबल, हळवी. एरवी उगाच उडत असतेस पॉपकॉर्न सारखी. मला आवडतेस तू. राज, मस्करी नको प्लीज. माझा मूड नाही. बरं ठीक आहे, तू सांग काय करू. तुझा मूड परत यायला. मी सांगेन ते करशील? सांगून तर बघ. मला गन आणून देशील? त्या रणवीर राजे शिर्केच्या घरी जाऊन त्याला मारायचंय मला. साक्षी, ही अशी कामं या नाजूक हाताने नाही करायची. त्यासाठी दुसऱ्यांची मदत घ्यायची. मी करीन साक्षी. तू म्हणत असशील तर मी मारेन त्याला. ह्या अशा प्रसंगी सुद्धा तुला चेष्टा सुचते? मी करू शकतो साक्षी. तुझ्यासाठी तर नक्कीच. हो, तुमचीच फाईल बघतोय. बहुतेक पेपर्स बघितले आम्ही, पण काही क्वेरीज आहेत. एक महत्वाची गोष्ट नंतर बोलतो तुमच्याशी. भैया साहेब, आपल्याशी उद्धटपणे बोलणाऱ्या माणसांवर आता ऍक्शन घेण्याची वेळ आली. कोणाबद्दल बोलताय तुम्ही? नताशा. आय थिंक वी शुड सॅक हर. आदित्य राजे, काय झालं ते नक्की सांगा, म्हणजे आम्हाला तुमच्या रागाचं प्रयोजन कळेल. भैया साहेब, आज आपली अत्यंत महत्वाची मीटिंग होती आणि ही बाई सरळ मीटिंगला येत नाही असं म्हणाली. एवढंच कारण? नाही, आम्हाला असं वाटतं आमच्या प्रगतीवर त्या खुश नाहीयेत. आणि हा आमचा फक्त अंदाज नाहीये भैया साहेब, आमचा तसा विश्वास आहे. काहीतरी गैरसमज होतोय तुमचा. गैरसमज तो होता पूर्वी, पण आता नाही. काय म्हणाले त्या? म्हणायला मीटिंगला येऊ शकत नाही. नाही, त्याने सांगितलेलं कारण कदाचित खरंही असेल, पण ज्या ऍटिट्यूडने ती आमच्याशी फोन. चला
आम्ही निघतो भैयासाहेब. एक मिनिट. डोकं शांत झालं असेल तर निघा. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, नताशा इज लॉयल टू राजेश शिर्केज फॉर लास्ट सो मेनी इयर्स. आपल्या प्रगतीत फार मोठा वाटा आहे तिचा. तिला टर्मिनेट करायचं म्हणजे स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारण्यासारखं आहे. भैयासाहेब, आम्हाला असं वाटलं तर तुम्ही आमचा अपमान स्वतःचा अपमान समजाल, आमच्या बाजूने बोलाल. आताही आम्ही तुमच्याच बाजूने बोलतोय, पण तुमचा एक ड्रॉबॅक आहे. तुमचे गैरसमज फार लवकर होतात. सो प्ले इट कूल. प्रत्येक कॉर्पोरेटचं एक लक्षण आहे, डोक्यावर बर्फ आणि डोळे प्रॉफिटवर. हे बघा, हा तुमचा पहिलाच मोठा प्रोजेक्ट आहे, त्यामुळे तुम्हाला सगळ्या टीमला सांभाळून घेणं आवश्यक आहे. आणि नताशा ही काय आपली शत्रू नाही आहे. सो ट्राय टू पॅच अप. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, गरजेपेक्षा जास्त माहिती असलेला माणूस शत्रू म्हणून ठेवणं अतिशय धोकादायक असतं. ठीक आहे भैयासाहेब, निघतो आम्ही. मकरंद, अरे तू इथेस? घे चहा आणलाय. कशाला उगाच तू? अरे घे, अर्धा कपच आहे. तुझी काळजीत आहेस, घे जरा बरं वाटेल. मी काय म्हणत होते, हे बघ, पैशाचं टेन्शन ना तू एकटा घेऊ नकोस. मी आहे, देऊ आहे, आम्ही पण काहीतरी जमवाजमाव करतो ना. अभिलाषाचं बोलणं अजूनही मनाला लागलंय ना? नाही, अगदी तसंच नाही रे. खरं तर ती बोलली ते व्यावहारिकच होतं. आता राहता प्रश्न राहिला ते तिचं आमच्या तिघींबद्दलचं आणि बाबांबद्दलचं मत. बाबांच्याच शब्दात सांगायचं झालं तर तो तिचा दृष्टिकोन झाला. तिचा दृष्टिकोन काही असो वहिनी, मला एवढंच माहिती आहे की डॉक्टर DV देशमुख हे माझे वडील आहेत. खरं तर ज्या दिवशी त्यांनी सन्मान नाकारला त्या दिवसापासूनच मला ही भीती होतीच की राजेश शिर्के कधी ना कधीतरी या प्रकरणाची किंमत मोजायला भाग पाडणार. पण म्हणून आपले बाबा चुकीचे ठरतात? नाही ग, मुळीच नाही. माझा बाबांना असलेला विरोध हा कदाचित माझ्यातल्या पांढऱ्यापेक्षा वृत्तीमुळे म्हण किंवा माझ्या भिडस्त स्वभावामुळे असेल. मकरंद, तू कशाला उगाच स्वतःला दोष देतोयस? वहिनी, बाबा जेव्हा लढायला उभे राहतात ना तेव्हा त्यांच्याकडे बघून ना एक भीती वाटते. पण कुठेतरी मनाच्या एका कोपऱ्यात खूप अभिमानही वाटतो की ते माझे वडील आहेत. ते जेव्हा लढायला उभे राहतात ना तेव्हा त्यांच्यातला उत्साह एखाद्या तरुण कार्यकर्त्याला सुद्धा लाजवणार असतो, हो की नाही? काका, काय ग? काका, ही दादूंची डायरी सापडली. त्यात ॲडव्होकेट राण्यांचा नंबर आहे. अरे वा, दे, मी लगेच त्यांची अपॉइंटमेंट घेतो. देऊ, तुला असं वाटतं ॲडव्होकेट राणे आपल्याला अपॉइंटमेंट देतील? आधीच आजूबाजूला सगळं आपल्या विरोधात चाललंय. मगाशी त्या रखमा मावशी काय बोलून गेल्या ऐकलंस ना? आई, तू काळजी करू नकोस, सगळं नीट होईल.